ठाकरे घराण्याची आणि तब्बल 2 तपानंतर घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेचं तब्बल 24 वर्षांनी उद्धव आणि राज ठाकरे आणि जयजयवंती ही भावंड आणि त्यांची कुटुंब एकाच छताखाली आलेली पाहायला मिळाली। जयजयवंती ही राज ठाकरे यांची बहीण आहे। ठाकरे बंधूंनी जयजयवंती यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊबीज साजरी केली आहे। यावेळी राज ठाकरेंचं अवघं कुटुंब आणि उद्धव ठाकरेंचंही संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं। तब्बल 3.5 तास हे कौटुंबिक जिव्हाळ्याचे क्षण रंगलेले पाहायला मिळाले। यावेळी ठाकरे घराण्याची जनरेशन नेक्स्ट अर्थात आदित्य, तेजस, अमित आणि उर्वशीही होते। त्यामुळे ठाकरे घराण्याची कौटुंबिक एकी राजकीय ऐक्याच्या दिशेने पडलेलं मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हणावं लागेल। त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळते। तर दिवाळीच्या काळात राज आणि उद्धव ठाकरे तीनदा एकत्र आलेले पाहायला मिळाले। 18 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर आणि आज पुन्हा एकदा दोन्ही भाऊ एकत्र पाहायला मिळाले। 18 ऑक्टोबरला निमित्त होतं ते मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचं, जिकडे उद्धव ठाकरेंनी उद्घाटन केलं, जेव्हा दोन्ही भावांची कुटुंब एकत्र आलेली। 22 ऑक्टोबर म्हणजे काल राज ठाकरे यांच्या आईचा वाढदिवस होता, तेव्हा उद्धव ठाकरे गेले होते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी। तर 23 ऑक्टोबर आजचा भाऊबीजेचा दिवस आणि पुन्हा एकदा दोन्ही कुटुंब एकत्र पाहायला मिळाले। तर 2004 नंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बहीण जयजयवंती देशपांडे यांच्या घराचा उंबरठा चढलेले पाहायला मिळाले। आजच्या भाऊबीजेनिमित्ताने पुन्हा एकदा हे मनोमिलन पाहायला मिळालं। मधल्या काळात उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये निर्माण झालेला तणाव आणि दुराव्यामुळे उद्धव ठाकरेंनी जयजयवंती यांच्या घराची पायरी चढलेली नव्हती। मात्र डिसेंबर 2024ला जयजयवंती यांचा मुलगा यश देशपांडे याच्या साखरपुडा आणि लग्नामध्ये उद्धव आणि राज ठाकरेंची भेट झालेली। याच भेटीनंतर दोन्ही भाऊ एकत्र येतील अशा चर्चा सुरू झालेल्या पाहायला मिळाल्या।